सर्व आरोपींची नार्को टेस्ट करा, मनोज जरांगे यांची मागणी। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक झाल्याची माहिती आहे। हे दोन मुख्य आरोपी आहेत आणि या अटकेनंतर मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे। आता एक काम सरकारकडून होणं गरजेचं आहे, ह्या सगळ्या आरोपींची नार्को टेस्ट केली पाहिजे। खंडणीच्या आणि हत्येच्या गुन्ह्यातील आरोपी दोघांची नार्को टेस्ट व्हायला हवी। सरकारने यात अजिबात हयगय करू नये, कारण यामध्ये मोठं रॅकेट आहे असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे। पुण्यातून सगळ्यांना पकडलं जाते आणि याचा अर्थ सरकार आणि सरकारमधील मंत्र्यांचं सरकार प्रचंड राजकीय पाठबळ आहे आणि यांना कोण सांभाळत आहे यांना सुद्धा सरकारने अटक करावी, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे। देशमुख बंधूची क्रूर पद्धतीने हत्या झाली, आरोपीला सांभाळण्यात यांना मोठेपणा वाटतो। हे कोण आहेत? यांना आरोपीला भाकरी द्यावीशी वाटते, आरोपीला सांभाळतायत, त्यांना ऐशो आराम देत आहेत। आरोपींना कोणाच्या तरी लेकीच्या बापाचा खून केला आहे, तुम्ही त्यांना सांभाळताय, सरकारने यांना पाठीशी घालू नये, हे रॅकेटच आहे असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे। त्यानंतर एक मोठी माहिती समोर येते। परभणीमधून जरांगे पाटील बोलतायत, थेट जाऊयात। कट कारस्थान शिजल्यासारखं सामूहिक कट शिजवतायत, म्हणजे सुटून जाण्याचा म्हणा किंवा पोलिसांना हुलकावणी देण्याचा। आणि याच्या पाठीमागे सरकारमधला मंत्री काही आमदार असायला पाहिजेत, जेणेकरून हे यांना शिकवते, तू असा पळ, तू तसा लपून बस, मग इतक्या दिवसांना अटक हो आणि पुण्यातच हो, म्हणजे तुम्हाला पुण्याचं नाव बदनाम करायचं काय? बीडचं तर केलं तुम्ही, पण आता पुण्याचं जिल्ह्याचं सुद्धा नाव तुम्हाला खराब करून टाकायचं। हीच काहीतरी याच्या पाठीमागची त्यांची भूमिका आहे आणि हे आरोपींना शिकवत आहे। 100% हे खरं आहे। नाही, पण त्याच्यामध्ये असं वाटतंय का की हे प्रकरण हळूहळू थंड करून हे सगळं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होतोय? कारण आधी 4 सापडले, नंतर 1 हजर झाला, नंतर 2 सापडले। अरे यांच्या बापाला थंड होत नाही, यांच्या बापाचा बापाला ना दबू देत नाहीत मॅटर आम्ही। तुम्ही लपताय ना, आता बघा पोलीस प्रशासनाला जे चौकशी करतायत ना, यांनी नुसतं ऐकून घेऊ नका। ते कोण साखळी नाही, ही सगळी साखळीमध्ये घ्या। इथून पुढं किमान म्हणजे महाराष्ट्रातल्या पोलीस प्रशासनाला सांगणं आणि गृहमंत्र्याला सांगणं, इथून पुढं असे खून करणाऱ्याला लोक सांभाळणार नाहीत, म्हणून हे जे लपून ठेवत होते ना, यांना पहिलं मध्ये टाका, यांना सोडू नका, कारण हे सुद्धा त्या खुनाला जबाबदार आहेत। कारण तुम्ही आरोपी लपून ठेवतात म्हणजे तुम्ही सगळेच या षडयंत्रात सहभागी होतात, या कटात सहभागी होतात, कारण इकडे खून करायचा आणि तुम्ही इकडे लपून ठेवायचं, म्हणजे तितकेच हे लपून ठेवणारे सुद्धा हत्येला जबाबदार आहेत। यांनी ज्या ज्या गाड्या वापरल्या त्या गाड्यावाले सुद्धा याला जबाबदार आहेत, कारण हे घेऊन पाहता यांना एखाद्याचं लेकरू गेलंय याचं दुःखच नाहीये। खून करणारा आरोपी कसा घेऊन पळून जायचा आणि त्याला लपून ठेवायचं, त्याला सांभाळायचं, ही भूमिका महाराष्ट्रातल्या या लोकांची चांगली नाही, म्हणून यांना धडा शिकणं गरजेचं आहे। दादा, याच्यामध्ये या आरोपींपैकी आणखी एक आरोपी पकडला गेलाय, ज्या दिवशी किडनॅप झाले संतोष अण्णा, त्यांचं लोकेशन सांगणारा त्यांच्याच गावातला व्यक्ती सुद्धा पोलिसांनी उचललेला आहे। आणखी आरोपींमध्ये वाढ होईल सगळं, हे 50-60 पद आकडा जाऊ शकतो यांचा, कारण हत्या खंडणीमुळे जाईल, याला खंडणीवाला मेन जबाबदार आधी, यांनी ते केलं नसतं म्हणून तिथं त्यांनी खून करायचा सांगितलं। यांचे तसे मोबाईलचे रेकॉर्ड सुद्धा आता पोलीस प्रशासनाकडे आले असते, कारण हे जे खंडणीमधल्याने खून करायला लावलाय, खून करणारे या दोघांची मिळून म्हणजे खंडणी आणि हत्या करणारी यांचे नार्को टेस्ट होणं गरजेचं आहे। कारण याच्यात कोणत्या मंत्र्यानं, कोणत्या आमदारानं, सरकारमधल्या कुठला मंत्री आहे का एखादा दुसरा की यांनी यांना बळ दिले खंडणी मागायला पण आणि खून करायला पण, हे समोर येणं गरजेचं आहे। आणि जितक्या लोक यांना गाड्यात घेऊन पळाले, ज्यांनी यांना घरी ठेवलंय, ज्यांनी यांना आतापर्यंत सांभाळलंय, म्हणजे सांभाळणाऱ्याला दुःखच नव्हतं, तो खूप आनंदी होता का आरोपीला सांभाळतोय म्हणून? कारण तू माहिती का दिली नाही पोलिसाला, ज्याच्या घरी हे होते, ज्या कुठल्या दवाखान्यात हे उपचार घेत होते, यांना पोलिसांना माहितीच द्यावं वाटली नाही का की एक मुलाचा यांनी खून केलाय? ज्यांनी सांभाळत, तुमच्या जर घरातला खून झाला तर मग बाकीच्यांनी असेच आरोपी लपून ठेवायचे घेऊन पुढे, म्हणून यांना धडा शिकवणं गरजेचं आहे। मुख्यमंत्र्यांना जाहीरपणानं परभणीतून सांगतो, तुम्हाला हे करावं लागणार, सगळी साखळी जेवढी ती पूर्ण पकडावी लागणार, यांची नार्को टेस्ट करावीच लागणार। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, जालना।